नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। रत्नागिरी सफरीवर पुन्हा एकदा आपण निघालेलो आहोत आणि हा नवीन कोरा जो भाग आहे त्या भागामध्ये आपण आज आलो आहोत। माळ नाका, तुम्हाला हा परिचित असेल भाग। माळ नाका भाग आय डोंट नो किती लोक बघतायत आता हा व्हिडिओ। अशी लोक की ज्यांनी 10-15 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी रत्नागिरीत फिरले होते किंवा रत्नागिरीत राहिले होते, जर अशी लोक बघत असतील हा व्लॉग तर त्यांना हा जो बदल आहे ना तो लगेच जाणवेल। पण जर रत्नागिरीमध्ये आता दररोजच फिरणारी जी लोक आहेत ते जर हा व्हिडिओ बघतील तर ते म्हणतील ह्यामध्ये काय विशेष आहे। तर प्रवासाला सुरुवात करूया। अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे की ज्यांनी रत्नागिरीमध्ये बरीच वर्ष पाऊल ठेवलेलं नाहीये। हे नवीन सुरसचं स्नॅक सेंटर सुरू झालंय इथे आणि हा जय मंगेश पार्क तुम्हाला माहितीच असेल। तर त्या लोकांसाठी मुद्दाम मी हा व्हिडिओ बनवतोय आणि त्यांच्याच रिक्वेस्टवरून, विनंतीवरून त्यांनी मागे अनेक व्लॉगमध्ये कमेंट टाकल्या होत्या की सर तुम्ही बरंच रत्नागिरी दाखवलं पण हा भाग नाही दाखवलाय, तर हा भाग पण दाखवा। तर चला आपण हा भाग पण बघूया। इथे आता बघा किती बदल झालाय, नवीन ज्या इमारतीपूर्वी ते लँडमार्क हॉटेल एकच हॉटेल होतं, पण इथे आता हे मथुरा एक्झिक्युटिव्ह हॉटेल, त्यानंतर इथे आकारवन हा कॉम्प्लेक्स झालाय मोठा, त्याच्या बाहेर सुद्धा अनेक रेस्टॉरंट छोटी मोठी तुम्हाला दिसत आहेत। हे सगळे बदल आत्ताचे आहेत, गेल्या 6 ते 7 वर्षातले किंवा 5 वर्षातले हे बदल आहेत। लँडमार्क तर जुनं आहे, तुम्हाला माहितीच आहे। आणि हे दूरदर्शन केंद्र रत्नागिरीचं तेही तुम्हाला परिचित असेल। हे मात्र जुनं आहे, बरंच जुनं आहे। ज्यावेळी रत्नागिरीत हे काहीच नव्हतं, जे मागे तुम्ही बघितलं त्यावेळी हे दूरदर्शन केंद्र होतं। आता इथून आपण एक फेरी मारून येऊया आणि मग तुम्हाला पुढे दाखवतो की इथे काय बदल झालेत। इथे लायन्स क्लबने थोडस सजावट केली आहे। बाकी इकडे या भागात तुम्ही बघाल तर जे उद्यान होतं, जुनं उद्यान थिबा पॉइंटचं, ते आता पूर्णपणे बदललंय आणि नवीन उद्यान त्यांनी केलंय। हे बघा इथे पण त्यांनी बरंच काही बांधून काढलंय, स्पेशली पर्यटकांसाठी आणि जे लोक संध्याकाळी फिरायला वगैरे येतात अशा लोकांसाठी। अर्थात बहुतेक उद्यान बंद असावं कारण इथे कोणी दिसत नाही आता, 4:30 वाजून गेलेत। आणि हे राजमाता जिजामाता उद्यान, सो रिनोव्हेशन केलंय बऱ्याच प्रमाणात। इथे बाहेर जिजामातांचा पुतळा पण आहे, राजमाता जिजामाता त्यांचा पुतळा आहे आणि तिकडे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा। सो एकंदरीत हा भाग जो आहे, या भागामध्ये जे जुनं उद्यान होतं ते रिनोव्हेट केलं त्यांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा एक देखणा असा जो पुतळा आहे तो पुतळा उभा केला, मजबूत असा पुतळा उभा केलाय। त्याबद्दल प्रशासनाचे धन्यवाद। खूप बदल केलेत त्यांनी या भागामध्ये। आणि रत्नागिरीमध्ये कसं डेव्हलपमेंटच्या दृष्टीने रस्ते, कारण शहर आहे मुळात, अनेक लोकांना संध्याकाळी विरंगुळा हवा असतो, जॉब करणारी माणसं जास्ती आहेत शहरामध्ये। अनेक आस्थापनं अशी आहेत की जिथे लोक जॉब करतायत, तर त्यांच्यासाठी हे खास त्यांनी आकर्षण जे आहे ते तयार केलंय। सो पुन्हा एकदा आपण त्याच रूटला आलोत, म्हणजे एक प्रदक्षिणा पूर्ण करून आपण दूरदर्शन केंद्राकडे आलोत। प्रसार भारती, भारताचा लोकसेवा प्रसारक म्हणतो आपण याला, पब्लिक ब्रॉडकास्टर। तर त्या पब्लिक ब्रॉडकास्टर च्या बिल्डिंग कडून आता आपण निघालोत आणि इथे आतमध्ये काय आहे तर आतमध्ये आहे नवीन इंजिनिअरिंग कॉलेज, त्यानंतर पॉलिटेक्निक, थिबा राजवाडा आणि बरंच काही। हे समोर दिसतंय ते पॉलिटेक्निक हॉस्टेल वगैरे त्यांची बिल्डिंग आहे।
इकडे आतमध्ये थिबा राजवाडा आहे. अर्थात आता इथे 3D शो, मॅपिंग शो चालतो राजवाड्यामध्ये, त्यामुळे सिक्युरिटी टाईट असते, तिकिटाशिवाय सोडत नाहीत आतमध्ये. तुम्ही जर आलात तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता, या शोचा फायदा घेऊ शकता. थिबा पॅलेसमध्ये जो शो असतो 3D शो, त्याचा फायदा घेऊ शकता. पुढे मंदिर आहे. इथे सध्या थिबा पॅलेसला जर तुम्ही आलात तर सध्या शो बंद आहे मित्रांनो. आतमध्ये थिबा पॅलेस आहे आणि त्यांनी इथे लावलंय की तात्पुरता 3D मॅपिंग शो बंद ठेवण्यात आलेला आहे. आणि त्याला कारण काय असेल तर पावसाळा हे कारण आहे. पावसाळ्यामुळे हा जो शो आहे तो सध्या बंद आहे. सो तुम्ही जर रत्नागिरीत आलात तर या भागाला, या पॅलेसला भेट द्यायला विसरू नका. इथे आतमध्ये गेल्यावर एक मोठा पॅलेस आहे आणि तिथे 3D मॅपिंग शो जर असेल तर 7:30च्या दरम्यान तो सुरू होतो. खूप सुंदर शो असतो. आता तुम्हाला एक नवीन रस्ता दाखवतो. अर्थात तसा नवीन नाही आहे, पूर्वी आपण तिथून 2 व्हीलरने यायचो, पण आता 4 व्हीलर जाण्या इतपत तो केला आहे. त्यामुळे मित्रांनो पाऊस येतोय. सो आता तुम्हाला एक या व्हिडिओमध्ये पावसाची झलक पण दिसेल. जोरदार पाऊस आलाय. हा रस्ता पूर्वी पण होता, पण अर्थात पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे काय व्हायचं, आपल्याला पलीकडे जर जायचं असेल गजानन महाराज मंदिरच्या तिकडे, तर आपल्याला पूर्ण फेरी मारून जावं लागायचं. हा सरळ रस्ता जो आहे तो तिथपर्यंतच होता, डेड एंड होता आणि तिथून पुढे काही नव्हतं. पण आता यांनी इथे जे डेव्हलपमेंट केली आहे, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे बांधलं, फार्मसी कॉलेज वगैरे बांधलंय, सर त्यासाठी त्यांनी इथले जे रस्ते आहेत ते मोकळे केलेत. हे बघा, हे शामराव पेजे इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, तर त्याची बिल्डिंग माझ्या उजव्या हाताला आहे. आणि समोर जी दिसतीये एक बिल्डिंग, तुम्हाला कदाचित कॅमेरामधून पण दिसत असेल, तर ती आहे फार्मसी कॉलेजची बिल्डिंग. हा रस्ता अजूनही कच्चा आहे थोडा, पण शॉर्टकट आहे. पूर्वी जे आपल्याला पूर्ण फेरी मारून यावं लागायचं 4 व्हीलरने, पुन्हा एकदा सांगतोय, कारण 2 व्हीलरने तर इथून रस्ता ओपन होता, 2 व्हीलर लोक घालायची, पण आता 4 व्हीलर पण जाऊ शकते. अर्थात रस्ता जरा खराब आहे, खड्डे आहेत, तरी पण गाडी व्यवस्थित जातीये, काही प्रॉब्लेम नाहीये. काही काळी ते खाऊ गल्ली पण होती. ज्यावेळी खाऊ गल्लीचं काम चालू होतं त्यावेळी इथे खाऊ गल्ली आलेली काही काळासाठी. नगरपालिकेने इथे सोय करून दिलेली होती. ओके, सो आता आपण पुन्हा एकदा कुठे आलोत तर रत्नागिरीमध्ये जे पॉलिटेक्निक आहे त्या पॉलिटेक्निकच्या मागच्या गेटला आपण आलोत. इथे एक रेड क्रॉसची गाडी दिसतीये मला, रत्नागिरी डिस्ट्रिक्टची. चांगलं आहे. हे गजानन महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो. पाऊस थोडा थोडा पडतोय, सो तुम्हाला पावसाची झलक पण मिळाली या व्हिडिओमध्ये. ते गजानन महाराज मंदिर आहे आणि इथे या पुन्हा 2 मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्यात, त्या अलीकडेच झाल्यात. एक आहे पद्मिनी रेसिडेन्सी
आणि दुसऱ्या बिल्डिंगचं नाव नाही दिसत आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण हा जो रस्ता आहे तो एक्सप्लोर केला. ऑलमोस्ट एक पूर्ण टर्न मारला आपण तिथे, पूर्ण प्रदक्षिणा मारली, टर्न नाही मारलाय, पूर्ण प्रदक्षिणा कंप्लीट केली. आणि आता आपण आलो आहोत नाचण्यामध्ये. ओके, अजून तसं नाचणं सुरू नाही झालंय, पण हा नाचणे रोड म्हणूनच परिचित आहे सगळ्यांना. इथली तुम्ही प्रगती बघताय, मोठ्या मोठ्या बिल्डिंग मागे पण मी दाखवलेले आहे सगळ्या तुम्हाला. इथेही पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो या भागामध्ये. आता तुम्हाला दूर दूरपर्यंत बिल्डिंगच दिसतील बघा इथे. हे असं नव्हतं एकेकाळी कशाला, एक 7-8 वर्षापूर्वी सुद्धा अशी परिस्थिती नव्हती. पण आता बऱ्यापैकी जी एक जुनं घर इथे आहे बघा, एक मस्त घर इथे आहे रस्त्यावर. माझ्या उजव्या हाताला तुम्हाला दिसेल, आता ते रस्त्यावरच आहे, दिसतंय ना, हे बघा, हे समोर. ही अशी घरं होती रत्नागिरीमध्ये, आणि या भागात तर अशीच घरं होती. पण आता ती क्वचित काही ठिकाणी, हा घागमड एक आहे, कौलारू दिसतोय, अशी क्वचित राहिली तिथे. बाकी सगळी बदलली, स्लॅबची घरं झालीत मेजर. सगळे मोठ्या मोठ्या बिल्डिंग, समोर एक उभी राहतीये नवीन बिल्डिंग बघा, उंच बिल्डिंग उभी राहतीये. हे माझ्या उजव्या हाताला मोठं हॉस्पिटल झालंय, सांबरे हॉस्पिटल. ते भगवान सांबरे मोफत रुग्णालय जे आहे ते माझ्या उजव्या हाताला आहे. तर एकंदरीत गेल्या 10-15 वर्षामध्ये रत्नागिरी खूप बदलली आहे. रत्नागिरीमध्ये मोठे बदल झाले, तरीही रत्नागिरीचे जे आपलेपणा आहे तो मात्र गेलेला नाहीये. खूप जवळचं वाटतं हे शहर. आणि तुम्ही एकदा रत्नागिरीत फिरलात, लोकांशी भेटलात तुम्ही, लोकांशी गप्पा मारलात की तुम्हाला कळून जाईल, विशेषतः गावामध्ये किती लोक तुम्हाला लगेच ऍक्सेप्ट करतात. आम्ही बाहेरून आलेलो, पण इथे मॅच व्हायला किंवा इथे असं काही वाटलं नाही विशेष की रत्नागिरी काही दुसरी किंवा लांबचं शहर आहे किंवा दुसरीकडचं शहर आहे, असं काही वाटलं नाही. लगेच आम्ही इथे मिक्स झालो लोकांमध्ये. तसंही कोकणच आहे, पण आमच्या एकंदरीत मालवणी भूमीपेक्षा वेगळं होतं, तरीही आम्हाला फार काही वाटलं नाही. खूप चांगली लोक आहेत इथे. आता आपण नाचणे ग्रामपंचायत भागामध्ये पोहोचलोत. हा सगळा नाचणे ग्रामपंचायतचा भाग आहे. इथे दिसणार नाही, पण माझ्या डाव्या हाताला नाचणे ग्रामपंचायतची बिल्डिंग पण आहे. बाकी इथे नाचण्यामध्ये पण आता मेजर बदल झालेत. नाचणे गाव जे आहे ते अजूनही आतमध्ये आहे व्यवस्थित, म्हणजे गावातली जी घरं आहेत ती आहेत, पण आता इथे खूप बदल दिसतील तुम्हाला. हे बिल्डिंग दिसत आहेत तुम्हाला, बऱ्याच बिल्डिंग इथे उभ्या राहिल्यात. ही आपली शहर बस समोर नेतीये, ती बऱ्याच व्हॅन दिसल्या आणि 2-2 दिसत आहेत. आणि ह्या नॉर्मली हरचरीवर नेतात. त्यानंतर खाली हे बघा, ही पण बस स्थानक. सो सिटी बस. रत्नागिरीत जे लोक राहिले असतील त्यांनी सिटी बसने प्रवास केला नाही असं होणारच नाही. बऱ्याच लोकांच्या जवळची असते सिटी बस. ओके, सो आता मी आमच्या कॉम्प्लेक्स पर्यंत पोहोचलोय आणि इथे मी हा आता ब्लॉग संपवेन. मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका. अजून एक सफर घडवली मी तुम्हाला रत्नागिरीची, अजून एक भाग दाखवला. अनेक असे भाग आहेत किंवा अनेक अशी ठिकाणं आहेत रत्नागिरीतली जी अजून मी एक्सप्लोर केली नसतील व्हिडिओ थ्रू. तर मला नक्की आठवण करून द्या, कमेंटमध्ये लिहा, म्हणजे मला कळेल की काय तुम्हाला पाहायचं आहे आणि मी नक्की दाखवेन. सो धन्यवाद मित्रांनो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. अशा प्रकारे आमचं राजयोग विहार आलंय आणि टाईट सिक्युरिटीमुळे जे गेट बंद आहे ते आता मला ओपन करावं लागणार आहे. चला मग, धन्यवाद मित्रांनो.